अंतरंगाने भक्ताला जाणू शकत नाही, बाहेरंगाने जाणारे गेले तर आमची फसवणूक होती. नेमके तुम्ही सांगा की आम्ही भक्त नेमके ओळखायचे कशी? तुकोबरा म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. जे देहावरती उदास आहेत ते खऱ्या अर्थाने भक्त आहेत. उदास म्हणजे काय? की जे देहावरती प्रेमही करत नाही आणि देहाचा द्वेषही करीत नाही, याच्या मधली जी अवस्था आहे ना, ती अवस्था म्हणजे उदास अवस्था. भक्त म्हणजे कोण? भक्त या शब्दामध्ये भज भजती धातू आहे. संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर भज भजती धातू आहे प्रथम गणाचा. त्याचा अर्थ होतो भगवान परमात्म्याचं भजन करणे, पूजन करणे, त्याला म्हणतात भक्त. आणि असे भक्त देहावरती उदास आहे. काय उदास आहे? उदास म्हणजे ते देहावरती प्रेमही करीत नाही आणि देहाचा द्वेषही करीत नाही, याच्या मधली जी अवस्था आहे ती म्हणतात उदास अवस्था. संत महात्मे देहावरती प्रेम का करत नाही? त्याचे 2-3 कारण सांगतो. पहिलं कारण असं आहे की संत महात्मे देहावरती प्रेम का करत नाही? तर या देहाचा भरोसा नाही. काय? क्षण भंगुरे जाय न कळता आणि ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हातातला घास तोंडात घालण्याची सुद्धा सत्ता आपल्याकडे काय? हे क्षण भंगुरे म्हणजे सरळ सांगायचं झालं याची गॅरंटी नाही. याची गॅरंटी नसल्यामुळे संत महात्मे याच्यावरती प्रेम करत नाही. दुसरं कारण सांगतो. संत महात्मे याच्यावरती प्रेम का करत नाही? तर हे आपलं नाही म्हणून संत महात्मे देवावरती प्रेम करत. हे जे दिवे दिसतो ना, हे आपल्याला वाटतो आपला आहे, पण तो संत महात्म्याला आपला समजत नाही. कारण हा देह कुणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबीरा आणि धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? तुकोबरा म्हणतात की हा तो देह आहे ना, तो देह आपण याला आपलं म्हणतो, परंतु संत महात्म्याला आपलं म्हणत नाही. कारण हा देह कुणाचा आहे? काळाचा आहे. कोणी म्हणतं देह काळाचा आहे, तर कोणी म्हणतं देह पंचमहाभूताचा आहे. देह हा पाचाचा, आणीला उसना आणि शेकी जाता त्याशी लागे दे. पंचभूताचा गोंधळ केला एका ठाई मेळ, लावीला संबळ अहंकार तयापाठी. हा जो देह दिसतो ना, हा पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, हे जे पंचमहाभूत आहे ना, पृथ्वीपासून आपण हे जे त्वचा आहे ना, त्वचा, ही त्वचा आपण उसने आणलेली. पृथ्वीपासून हाड आणि त्वचा आपण उसने आणलेली. याच्यामध्ये जो रक्त आहे ना, ते रक्त जलाचा भाग आहे. कशाचा? पाण्याचा भाग आहे. पाण्याकडून आपण ते उसने आणलेलं आहे. आपण जे पृथ्वी, तेज, वायू, तेज राहिले ना, आपण जो अन्न खातो ते पचण्याचं सामर्थ्य जे जठराग्नीमध्ये आहे ना, तर जठराग्नी हा अग्नीकडून आपण उष्ण आणलेला आहे. वायू जो आपण श्वासोश्वास घेतो तो आपण वायूकडून उष्ण आणलेला आहे. आणि आपल्या पोटामध्ये जी जागा असते ना अन्न साठवायची, ती जागा, पोकळ जागा, हा आकाशाचा भाग आहे. म्हणजे अशा पंचमहाभूतापासून हा जो नरदेह आहे तो आपण उष्ण आणलेला आहे. आणि हा आपल्याला उष्णी आणलेली वस्तू आपण लगेच ठेवून घेतो का? एक ना एक दिवस द्यावे लागते ना बाहेर. आणि म्हणून हा आपण उसने आणलेला आहे. आपला कधी तर देह जाणार आहे हे संत महात्म्याला माहीत असल्यामुळे संत महात्मे त्यावरती प्रेम करत नाही. मग नेमकं महाराज, कोणी म्हणतो देह पाचाचा आहे, कोणी म्हणतो देह काळाचा आहे. नेमकं देह कुणाचा आहे? खरं सांगू का? देह पाचाचा असो नाही तर काळाचा असो, आपला मात्र नाही, एवढं मात्र नाही. काय? देह काळाचा असो किंवा पाचाचा असो, पण आपलं आहे का? आपलं नाही ना. तर याच समन्वय तुम्हाला एका वाक्यात सांगून जातो की या देहाची उत्पत्ती पंचमहाभूतापासून आहे, परंतु याला नष्ट करण्याचं काम काळ करतो. म्हणून या देहावरती दोघांची सत्ता आहे. संत महात्मे देवावरती प्रेम का करत नाही याची गॅरंटी नाही. म्हणून संत महात्मे देवावरती प्रेम का करत नाही हा त्यांचा नाही म्हणून. आणि संत महात्मे या देहावरती प्रेम का करत नाही? तर या देहाचे तुच्छ असे 3 परिणाम ठरलेले. या देहाला जर अग्नी लागला
ते याची राख होणार आहे. काय होणार आहे? भगवान ज्ञानोबा 11व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. हे विपाय आगी पडे तरी भस्म होई उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा, या चुकी दोन्ही कादा होय कुर्मीचा पुंदा, परिणामी कपी ध्वजा कश्मलुगा. भगवान ज्ञानोबा वर्णन करतात की या देहाला जर अग्नी लावला तर याची राख होणार. याला जर तसं ठेवलं प्राण गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किडे आळे होणार आहेत का? बरं याला जर जंगलामध्ये टाकून दिलं तर याला कोले कुत्रे खाणार का? मग असे तुच्छ परिणाम या देहाच्या असल्यावर कोणता शहाणा मनुष्य या देहावरती प्रेम करील? आणि म्हणून संत महात्मे या देहावरती काय करीत नाही? प्रेम करत नाही. मग प्रेम करीत नाही, मग द्वेष करीत असतील तर द्वेषही करीत नाही. मग आता संत महात्मे देहाचा द्वेष का करत नाही? त्याचं कारण सांगतो. हे जो देह दिलाय ना, हे देह भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन आहे. काय? आणि या साधनाचा जर द्वेष केला तर साध्यापर्यंत जाता येईल का? साधनाचा जर द्वेष केला तर साध्यापर्यंत जाता येईल ना. आणि म्हणून संत महात्मे प्रेम करत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगितलं, पण द्वेष का करत नाही त्याचं कारण सांगतो की हा जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे ते भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचं साधन आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर धार चिरा पडे. तैसे येण्याचे शरीरे आणि शरीरा येणे सरे, या जन्माला आल्याच्या नंतरच आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला या देहामध्ये होऊ शकते. कारण आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी गेली. देवाने जे आपल्याला देह दिलाय तो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे दिला देह भजन गोविंदा, देवे दिला देह भजन गोविंदा. हा देवे दिला देह भजन गोविंदा, हा देवे दिला देह भजन भजना गोमाटा. भजनासाठी गोमटा म्हणजे चांगला असणारा हा जो देह तो आपल्याला देवाने दिलाय. काय काय दिलं देवाने देहामध्ये? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवर. देवाने आपल्याला हात दिले, कान दिले, डोळे दिले. हे देवाने सर्व आपल्याला कशासाठी दिले? तर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दिलेलं आहे. म्हणून हा देह जो आहे तो देवाच्या प्राप्तीचं साधन असल्यामुळे संत महात्मे देहाचा द्वेष करत नाही. आणि कोणी जर या देहावरती प्रेम करायला लागलं तर तुकोबरा त्याला सांगतात की बाबा शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीर आहे. आणि कोणी जर या देहाचा द्वेष करायला लागलं तर तुकोबरा त्याला म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरा साध्य होय गेले, शरीरे साधले परब्रह्म. म्हणजे देहाचा द्वेषही करत नाही आणि देहावरती प्रेमही करत नाही. याच्या मधली जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे उदास अवस्था. विठ्ठल आणि ही अवस्था कुणाची होती? देहावरती उदास अवस्था कुणाची होती? तर देहावरती उदास अवस्था होती संत शिरोमणी सावता महाराजांची. काय अनेक जणांचे उदाहरण आहे, परंतु सावता महाराजांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. देहावरती उदास असणं म्हणजे देहाची पर्वा न करणं. काय करणं? देहाची पर्वा न करणं. देहावरती प्रेमही नाही करणं, देहाचा द्वेष नाही करण्याच्या मधली जी अवस्था ती म्हणजे उदास अवस्था. आणि अशी अवस्था होती संत शिरोमणी सावता महाराजांची. ब्रह्मचित्कारा म्हणून नावाचा ग्रंथ आहे गुरुवीर वक्ते बाबाचा. त्या ग्रंथामध्ये सावता महाराजांचं थोडं चरित्र आलं.
ते 2 मिनिटात तुम्हाला चरित्र सांगतो. कुर्मदास महाराजाला भेट देण्यासाठी भगवान परमात्मा नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरवर निघाले. आरणला येत असताना आरण या ठिकाणी आल्याच्या नंतर देवाने विचार केला, कारण हे ज्ञानोबराय आणि ज्ञानोबराय नामदेव महाराज जे होते ना, ते अत्यंत जवळचे मित्र होते आणि नेहमी देवाबरोबर राहायचे. मग त्यांना असं वाटावं लागलं की देवाला आता आमच्याशिवाय दुसरं कोणी नाही, आम्हीच या जगामध्ये खरे भक्त आहे, असं ज्ञानोबरायला आणि नामदेव महाराजाला वाटू लागलं. असं सगळं ग्रंथामध्ये चरित्र आले. खरं तर या अर्थाने काही संत महात्म्यांना गर्व होत नसतो, पण ती एक लीला असते. काय असते? लीला असते. आणि म्हणून भगवान परमात्म्याला वाटलं की आता यांना जरा गच्ची बाधा झाली, जरा यांना सावता महाराजांचा परिचय करून देऊ. आणि मग आरणला आल्याच्या नंतर देवाने सांगितलं, मला जरा तहान लागली, मी काय करतो, जरा पाणी पिऊन येतो आणि आपण लपाछपीचा डाव खेळू. मी लपतो, तुम्ही मला काय करा, शोधा. देवाला पहिल्यापासून खेळ खेळण्याची सवय आहे. देवाला पहिल्यापासून खेळ खेळण्याची सवय, आणि खेळ खेळण्याची सवय माणसाला असावी, पण मैदानी खेळ खेळण्याची सवय असावी. मोबाईल मधले गेम नाही. विठाल 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 आणि देव तहान लागल्याचं नाटक करून सावता महाराजांच्या मळ्यामध्ये गेले. गेल्याच्या नंतर सावता महाराजाला म्हणू लागले की महाराज, माझ्या पाठीमागे चोर लागलेत, मला कुठेतरी लपायला जागा द्या. सावता महाराजांनी सांगितलं, या ठिकाणी ऊसाचा मळा आहे. देवाने सांगितलं, ते वारकरी त्यांना ऊसाचा मळा, डाळिंबाची बाग, केळीची वण, वारीची वाटाणे कुठं ना निघत म्हणे वारकरी. त्यांना सर्व माहिती आहे, कुठं शोधतील म्हणते मला. अशी मला जागा द्या की मला त्यांनी लवकर शोधलं नाही पाहिजे. आणि मग अशी जागा सावता महाराज म्हणले, आता कुठं शोधू. मग देवाने सांगितलं, एक काम करा ना, तुमच्या हृदयामध्ये मला साठवा ना. आणि सावता महाराजांनी कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही. आपल्या हातामध्ये जे खुरपं होतं त्या खुरप्याने आपले वक्षस्थळ पाडलं. याला म्हणतात भक्ताईशी जाना जे देह उल्हास. आपलं स्वतःचं वक्षस्थळ पाडलं म्हणजे स्वतःची छाती फाडली. देवासाठी सावता महाराजांनी स्वतःची छाती पाडली आणि साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा. धन्य जाती माता, धन्य जाती पिता, धन्य जाती माता, धन्य जाती पिता, धन्य जाती माता, धन्य जाती पिता, धन्य जाती माता, धन्य जाती पिता. साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता साठविला जाता त्रैलोक्याचा. आणि साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरेणी येरधार आणि झाला सफल व्यापार. सावता महाराजांनी भगवान परमात्म्यावरती सावता महाराजांचं एवढं प्रेम होतं की देवाला लपण्यासाठी सावता महाराजांनी स्वतःची छाती पाडली. आणि मग ज्यावेळेस नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी आले, तर ज्ञानोबरायांनी पाहिलं या ठिकाणी देवाचे माग दिसतात, परंतु इथून पुढे काही माग दिसत नाही. आणि मग नामदेव महाराजांनी देवाला विचारले की, का हो महाराज, या ठिकाणी देव आले होते, पाहिले का तुम्ही? सावता महाराजांनी सांगितलं, देव कुठं नाही. कारण सावता महाराज पूर्ण ज्ञानी होते. सावता महाराजांच्या आरती जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणी सावता महाराजांचं वर्णन दिलेलं आहे. सर्व ज्ञानी भक्त होते सावता महाराज. त्यांना सर्व भगवान परमात्म्याचं निर्गुण स्वरूपाचं सुद्धा ज्ञान होतं आणि सगुण स्वरूपाचं सुद्धा काय होतं, ज्ञान होतं. आणि मग नामदेव महाराजाला सावता महाराज सांगू लागले की देव कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, प्रेता ठाऊ नाही गुरला. म्हणजे अणु, परमाणु, न्यूट्रॉन, प्रोटॉन, जळी स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र भगवान परमात्मा. आणि मग असं सांगितलं नंतर नामदेव महाराज म्हणले, हे बघा, मी काय विचार सागराच्या पाठाला आलो नाही. काय, मी विचार सागराच्या पाठाला आलेलो नाही, मला देव कुठं ते सांगा. तर ज्ञानेश्वर महाराजांनी जाणलं की देव इथंच कुठंतरी आहे. आणि नामदेव महाराजांनी पाहिलं की भगवान परमात्म्याचा शेला बाहेर राहिला. आणि मग सांगितलं की देव सावता महाराजांनी आपल्या स्वतःच्या छातीमध्ये, हृदयामध्ये साठवला. आणि असं पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर नामदेव महाराजांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं की काय देवावरती प्रेम आहे. सावता सागर
प्रेमाचा आगर आहे का नाही? काय देवावरती प्रेम? प्रेमाचा आगर म्हणजे प्रेमाचं घर जर कोण असेल ते सावता महाराज आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. देवावरती एवढं प्रेम, स्वतःची छाती फाडली देवासाठी. नामदेव महाराजांनी विचारलं, महाराज तुमचं जर देवावरती एवढं प्रेम आहे तर तुम्ही पंढरपूरला काय येत नाही? नामदेव सावता महाराजांनी सांगितलं की पंढरपूरला न येण्याचं कारण असं आहे की माझ्या शेतीतील जे काही कांदा मुळा आहेत ना, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावता महाराजांनी सांगितलं की माझ्या शेतीतील जे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. माझ्या शेतीत जे काही धान्य पिकतं, जे काही फळं वगैरे पिकतात तेच माझं सर्व विठ्ठल आहे. आणि तीच माझी काय आहे? पंढरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आहे. आणि एवढं देवावरती प्रेम, एवढं व्यापक स्वरूपाचं ज्ञान सावता महाराजाला पाहिल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी सावता महाराजांचं वर्णन करायला सुरुवात केली. सावता महाराजांच्या गावात जन्मले, त्या गावाला धन्यता दिली. धन्यते अरण रत्नाची ते खान, अरण रत्नाची ते खान, धन्यते अरण रत्नाची ते खान, धन्यते अरण रत्नाची ते खान. धर्मला निधान सावता, धर्मला निधान सावता, धन्यते अरण रत्नाची ते खान, धर्मला निधान सावता, धर्मला नामदेव महाराजांनी सावता महाराजांचं वर्णन करायला सुरुवात केली की धन्य ते अरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तू, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामामुळे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारिला माळियाचा. विठ्ठल विठाला 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 विठाला. सांगण्याचा मुद्दा काय? भक्त ऐसे जाना जेथेही उदास. संत शिरोमणी सावता महाराज देवावरती उदास होते आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने त्यांचं वर्णन व्हावं म्हणूनच हा अभंग घेतलेला आहे. भक्त ऐसे जाना जेथेही उदास, गेले आशापाश निवारून. मग तसं पाहायला गेलं तर इतरही लोक देवावरती उदास आहे, मग सर्वांनाच भक्त मानावं लागेल. म्हणून तुकोबाराने दुसरं लक्षण केलं, गेले आशापाश निवारून. इतर जे लोक देवावरती उदास आहे त्यांना संसारातील आशा आहे, परंतु आमचे संत महात्मे ना, त्यांना या संसारातील कुठलीच प्रकारची आशा नाही. कारण आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. काय? आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. बाबा पाठामध्ये नेहमी उदाहरण सांगत असतात की माणूस जर एखाद्या आशेवरती राहिला ना त्याला दुःख प्राप्त होतं. काय? त्या आशा इच्छा पूर्ण होण्यासाठी त्याला खूप दुःख सहन करावं लागतं. गुरुवर्य शांतीब्रह्मा कुरेकर बाबा पाठात नेहमी उदाहरण सांगत असतात की काय, 2 गाढव होते. कोण होतं? 2 गाढव होते आणि बालपणी सोबत होते, परंतु मोठे आता हे 4 पायाचे होते, 2 पायाचे नव्हते, 4 पायाचे होते. बालपणी सोबत होते पण मोठं झाल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या गावाला गेलं. एक जण आपल्या गावाकडे गेलं आणि एक जण डोंबाऱ्याच्या खेळाकडे गेलं. कुठं? डोंबारे संघ गेलं. डोंबारे संघ ते माहिती आहे ना, सरकशीवाले, या गावान त्या गावाला, त्या गावान त्या गावाला. मग एक जण त्याच्याकडे कामाला गेलं आणि ते डोंबाऱ्याचं जे गाडं होतं मग त्याच्या मालकासंग सर्कस करता 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 त्याच्या मित्राच्या गावाला पोहोचतो. कुठं पोहोचलं? मी आशेबद्दल सांगतोय ना, आशा किती दुःखाला कारणीभूत होते. त्याच्या मित्राच्या गावाला पोहोचलो. मग त्याला वाटलं की अरे हे गाव तर आपल्या मित्रच आहे, मग आपण आपल्या मित्राची काय केली पाहिजे? भेट घेतली पाहिजे.
म्हणून तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गेला. त्या गावातला जो मित्र होता ना त्यानेही त्याला पाहिलं, दोघांचीही भेट झाली. त्या गावातल्या मित्राने विचारलं, का रे लय वाळून गेला, लय वाळला, नेमकं काय तुझा मालक तुला काही खायला प्यायला देतो का नाही? तो म्हणला, देतो ना, परंतु दिवसातून फक्त एकदाच देतो. आणि मग तुला जर खायप्याची सोय करीत नसेल मला तर कशाला राहतो त्याच्याकडे? ये तुला आमच्या गावामध्ये काम देतो. त्याने सांगितलं त्याच्याकडे राहण्याचं कारण असं आहे की आमचा मालक सर्कस करतो. या खांबापासून तर त्या खांबापर्यंत अशी लंबी दोरी बांधतो आणि त्या आमच्या मालकाची मुलगी आहे गंगी नावाची. त्या दोरीवरती त्या मुलीला चालवतो आणि त्या मुलीला सांगतो, हे बघ गंगे, जर काय दोरीवर तू नीट चालली नाही तर तुझं लग्न या गाढवा बरोबर लावून दे, या गाढवा बरोबर लावून दे. आणि मग ती गंगी पडण्याची वाट पाहतोय म्हणे मी. ती गंगी पडण्याची वाट पाहतोय. त्या गावातील मित्रांनी विचारलं, अरे किती वर्ष झालं तुझ्या मालकाकडे कामाला आहे? त्याने सांगितलं 10 वर्ष झालं. म्हणजे पडली का गंगी अजून एकदा तरी? अजून गंगी एकदाही पडली नाही. आणि मग कशाला थांबतो? आज नाही पडली, नांदगावला नाही पडली, पारगावला पडन, पारगावला नाही पडली, नावऱ्याला पडन, कधी पडन ना. अरे पण ती पडन तर पडन, पण तुला किती दुःख भोगावं लागायला लागलंय. विठाला 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 म्हणून आशा ही दुःखाला कारणीभूत. आणि म्हणून संत महात्म्याला जगात कोणतीच प्रकारची आशा नाही. त्यांना जन धन माता पिता काहीच आवडत नाही. कारण त्यांचा जो आवडीचा विषय तो भगवान परमात्मा झालेला आहे. कारण का भगवान परमात्मा झालेला आहे? त्यांना संसारातील का आशा नाही? तर गेल्या आशापासून निवारून सांगितलंय. जळून किंवा वारून गेला असं सांगितलंय. निवारुणी या शब्दामध्ये निदा हा उपसर्ग आहे आणि गुरुवार इथे धातू आहे दशमगणाचा. निवारण म्हणजे बाजूला करणं. निवारण म्हणजे काय करणं? बाजूला करणं. संत महात्म्यांनी संसारातून आपली आशा बाजूला केली आणि ती परमार्थामध्ये लावली. म्हणजे त्यांना आशा नाही असं नाही बरं का, आशा त्यांना आहे. कारण आशा ही वासनेपासून जन्म घेते. कुठून जन्म घेते? वासनेपासून. वासना ही आवडीपासून निर्माण होते आणि आवड ही मनाला असते. ऐसे आवडते मना आणि देवा पुरवावी वासना. आवड ही मनाला आणि मन या अंतःकरण चतुष्टीचा एक भाग आहे. मन काय आहे? मन हे अंतःकरण चतुष्टी. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे अंतःकरण चतुष्ट याच्यामध्ये मन आहे ना प्रथम. आणि अंतःकरण ही जीवाची उपाधी आहे. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अंतःकरण ही उपाधी आहे. जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत मन आहे. मन आहे तोपर्यंत आवड आहे. आवड आहे तोपर्यंत वासना आहे आणि वासना आहे तोपर्यंत आशा आहे. मग जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत मनुष्याला कुठली आशा आहे. आशा माणसाची जात नाही. कारण जोपर्यंत उपाधीचा नाश होत नाही तोपर्यंत आशा जात नाही. म्हणजे संत महात्म्यांना आशा आहे परंतु संसारातले नसून त्यांचा आवडीचा विषय भगवान परमात्मा झालेला आहे आणि त्यांचा आवडीचा विषय भगवान परमात्मा या अभंगाचं दुसरं चरण.
संत महात्म्यांना संसारातलं काही आवडत नाही. कारण त्यांचा आवडीचा जो विषय तो भगवान परमात्मा झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नाही. त्यांचा आवडीचा जो विषय तो भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्मा सोडून त्यांना दुसरं कोणीच आवडत नाही. जगद्गुरु तुकोबाराचा एक फार मोठा अभंग आहे. ते सांगतात की संत महात्म्यांना देवाशिवाय दुसरं कोणी आवडत नाही. परमेष्ठ पदा तुच्छ मानती सर्वथा, हे चिदाचे धन सदा हरीचे चिंतन. एखादं श्रेष्ठ पद जरी आपण एखाद्याला दिलं, संत महात्म्यांना दिलं, तरी सुद्धा संत महात्मे त्या पदाला तुच्छ मानतात. कारण त्यांचं जे धन आहे ते हे चिदांचे धन आणि सदा हरीचे चिंतन. त्यांना जर इंद्रपद दिलं तर इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे ते भवरोग. संत महात्म्यांना तो इंद्रपद सुद्धा काय वाटतं, एक प्रकारचा रोग वाटतो. सार्वभौमराज त्याशी नाही काही काय. संत महात्म्याला जर संपूर्ण इस्टेट दिली, सर्व जगाचं आधिपत्य दिलं, तरी संत महात्मे म्हणतात की त्याचं आम्हाला काही काम नाही. योग सिद्धीसार त्याशी वाटे ते आसार, मोक्षा एवढे सुख, सुख नव्हे तेच दुःख. आणि तुका म्हणे हरिविन त्याशी वाटे अवघा क्षीण. भगवान परमात्म्याशिवाय दुसरं जे काही असेल त्याला ते सगळं अवघं कसं वाटतं, क्षीण अशा प्रकारचं वाटतं, तुच्छ अशा प्रकारचं वाटतं. कारण का? कारण विषय तो त्यांचा झाला नाही. भगवान परमात्म्याशिवाय त्या संत महात्म्याला दुसरं काही आवडत नाही. मग त्यांना न आवडण्यासारखे कोणत्या वस्तू आहेत, तर त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही आणि पिता आवडत नाही. तुम्ही म्हणताल जन धन ठीक आहे बा, पण माता पिता का आवडत नाही? तुम्ही म्हणताल जोवर वाजित होता तोवर बरा होता, परंतु उभा राहिल्यानंतर काही सांगायला लागला आहे का नाही. पण असं काय नाही बरं का, स्पष्टीकरण तुम्हाला करून देतो. संत महात्म्याला जन आवडत नाही, मग सगळेच जन आवडत नाही का? जन म्हणजे मनुष्य, सर्वच मनुष्य आवडत नाही का? जर सर्व मनुष्याचा संतांनी त्याग केला तर जगाचा उद्धार कसा व्हायचा? म्हणून सर्व जगाचा त्याग संत महात्म्यांनी केला नाही. त्या जनामध्ये सुद्धा जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत ना, दुष्ट प्रवृत्तीचे, त्यांचा संत महात्म्यांनी त्याग केलेला आहे. दुर्जनातातून न हो अंग संग असं संत महात्मे म्हणतात. दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसळल्या वरी धावे श्वान. दुर्जन मनुष्य संत महात्म्यांना आवडत नाही. का आवडत नाही? कारण हे दुर्जन मनुष्य आहे ना, नेहमी संत महात्म्यांना नावं ठेवत राहतात. काय करतात? संत महात्म्यांना नेहमी नावं ठेवत राहतात. एखादा चांगला वारीला चालला, चालले आता असं असे. म्हणजे संत महात्म्यांना नेहमी चांगलं काम करायला लागलं की नेहमी काय करतात, नावं ठेवतात. जगद्गुरु तुकोबाराचा फार मोठा अभंग आहे. ऐसा हा लौकिका कदा राखवेना, पतित पावना देवराया. बहु बोलो जाता म्हणते हा वाचाळ, न बोलता तरी म्हणते घरी. एखादा जर जास्त बोलायला लागला तर लोक त्याला म्हणतात याचं तोंड खापराचं असतं तर त्याला फुटून गेलं असतं. आणि एखादा जर बोलतच नसेल तर म्हणत असेल पैशाचा अहंकार झाला आहे का नाही. म्हणजे चांगलं केलं तरी नाव ठेवतात आणि वाईट केलं तरी नाव ठेवतात. दोन्ही गुन्हे बोलतात. हे दुर्जन मंडळी काय करतात, दोन्ही गुन्हे बोलतात. गुरुवारी पाठात उदाहरण सांगत असतात की एक पती पत्नी दोघं रस्त्याच्या कडेने चालली आणि त्या रस्त्यामध्ये एक खांब होता, लाईटीचा काय होता, खांब होता. मग पत्नीने विचारलं तिच्या पतीला, का हो तुम्हाला या खांबावरती चढता येईल का? त्याने सांगितलं नाही बा चढता यायचं मला. मग ती म्हणली तुमच्यापेक्षा माकड बरं. का आली? तुमच्यापेक्षा माकड बरं. आणि मग त्याने काही दिवस खांबावरती चढण्याची प्रॅक्टिस केली आणि पत्नीला म्हणू लागला, हे बघ मला आता खांबावरती चढता यायला लागलं. ती म्हणली तुमच्या तर माकड फरकच काय. म्हणजे चढता येत नव्हतं तेव्हा सुद्धा बोलू लागली आणि चढता यायला लागलं तरी सुद्धा बोलूच लागली. म्हणजे अशी दुर्जन मंडळी चांगलं केलं तरी नावं ठेवतात आणि वाईट केलं तरी नावं ठेवतात. म्हणून तुकोबरा म्हणतात की तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजून याचन भक्ती करा. दुर्जन लोकांचं त्याग संत महात्म्याने सांगितलेलं आहे. सज्जन मात्र संत महात्म्यांना अतिशय आवडतात. आम्हा सोयरे हरिजन आणि जनी भाग्य निकिंचन. तुकोबरा म्हणतात की आम्हालाही माणसं आवडतात, पण तू कोणत्या आवडतात? ते माझे सोयरे सज्जन सांगती आणि पाय आठविती विठोबाची. आहे का नाही? इतरही लोक आवडतात, परंतु येरा विधिमान पाळण्यापुरते देवाची ती भूते म्हणून या. तुकोबरा म्हणतात आम्हाला जेवढे संत महात्मे आवडतात, जेवढे वैष्णव आवडतात, जेवढे माळकरी लोक आवडतात, तेवढे दुष्ट लोक आवडत नाही.
म्हणजे दुसरे आवडतात, परंतु जेवढे हे आवडतात तेवढे ते आवडत नाही. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास, तैसी नव्हे आस अनेकाची. विठ्ठल विठ्ठला 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 म्हणून जे चांगले मंडळी, वैष्णव मंडळी ते संत महात्म्यांना आवडतात, पण दुर्जन मंडळी आहे ना, संत महात्म्याने सांगितलं त्यांचा त्याग करा. म्हणून ना आवडे जन, आणि दुसरी गोष्ट आहे ना आवडे धन. आता धन ना आवडे असे म्हणणारे फक्त संत महात्म्याचे. काय धन ना आवडे असं म्हणणारे फक्त संत महात्म्याचे. संत महात्मे वेगळे आणि महाराज मंडळी वेगळी. काय नाही, सरळ स्पष्ट करून देतो तुम्हाला. व तुम्ही आम्हाला संत म्हणून बसता, आम्ही संतांचे सेवक आहे. त्यांनी जे सांगायला सांगितलं, त्यांचा जो संदेश आहे, त्यांचा जो निरूप आहे, तो आम्ही फक्त पोहोचण्याचं काम करतो. कारण महाराज मंडळी फक्त वेगळे आणि संत महात्मे वेगळे. धन ना आवडे असं म्हणणारे फक्त संत महात्मे. जगद्गुरु तुकोबरायांचा विचार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता हिरमाणिक मोत्याचा, पण तुकोबरा म्हणते तुमचे हेरवित्त धन आणि ते माझं मृत्यके समान. ऐक नाही, माणिक पाषाण खडे जैसे. हा तुकोबरा का म्हणले? माणिक पाषाण खडे जैसे. तुमचं जे माणिक पाषाण आहे ना, ते आम्हाला खड्यासारखं आहे, खड्यासारखं. म्हणजे धन ना आवडे असं म्हणणारे फक्त जगद्गुरु तुकोबरा, ज्ञानेश्वर महाराज, संत महात्मे. सद्गुरु जोग महाराजांचा विचार करा. संस्था बांधायची होती त्यावेळेस 1,00,000 रुपये एका जणाने आणून दिले. जोग महाराजांना म्हणत होते, घ्या महाराज, एवढ्या दुष्काळाच्या युगामध्ये 1,00,000 रुपये तुम्हाला देणारा माझ्यासारखा दुसरा कोणी भेटणार नाही. जोग महाराजांनी सांगितलं, अरे तुझ्यासारखे देणारे मला लाख भेटतील, पण तुझे 1,00,000 रुपये नको म्हणणार तुला पट्ट्यासारखा कोणी भेटणार नाही. नावडे धन. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदचे गुरु, त्यांच्या झोपेमध्ये सुद्धा जर आपण 1 रुपयाचं नाणं ठेवलं ना, नाणं, तर त्यांचा हात असा व्हायचा. जागृतीत नाही बरं का, झोपेमध्ये. ते जर झोपल्याच्या नंतर आपण जर त्यांच्या हातावरती रुपये ठेवला तर त्यांचा असा हात रुपये ठेवल्यानंतर असा व्हायचा. म्हणजे का? कधी घेण्याची सवय नव्हती ना आपला. आपलं जर असं असेल तर लगेच असं होतं. विठ्ठला 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 म्हणून नावडे जन धन माता पिता. बरं ठीक आहे महाराज, जन नावडे धन नावडे, पण तो माता पिता का नावडे, पण धन का नावडे याचं आणखीन कारण सांगून जातो. की जे धन आहे ना, ते कमवताना सुद्धा दुःख आहे, सांभाळताना सुद्धा दुःख आहे, खर्च झाला तरी दुःख आहे, आणि हरपलं तरी सुद्धा दुःखच आहे ना. पंचदशिकार वर्णन करतात, अर्थान मार्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखे वे दुःखे दिगार्थान क्लेशकारिणे. अर्थानाम अर्जने क्लेश. अर्थानाम म्हणजे पैसा, धन. अर्थ म्हणजे काय? धन. अर्ज अर्जती धातू म्हणजे मिळवणे. अर्थानाम अर्जने क्लेश. क्लेश म्हणजे दुःख. म्हणजे धन मिळवताना सुद्धा काय दुःखच. सहज सहज मिळतं बाबा, पैसे सहज मिळतात. मिळत असले तर मला सांगा बाबा. पैसे सहज मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. अर्थानाम अर्जने क्लेश तथैव परिपालने. आणि तसंच परिपालन म्हणजे सांभाळताना सुद्धा दुःख आहे. एखाद्याच्या घरात जर जास्त पैसा असेल ना, तर तेव्हा माणूस झोपत नाही का? झोपतो का? अहो तेवढं दुःख आहे. सांभाळताना सुद्धा पैसे सांभाळणं सोपी गोष्ट नाही. हा, पैसे सांभाळताना किती जबाबदारी घ्यावी लागतात हे दिंडीत भिशी गोळा करणाऱ्याला विचारा. नाशे दुःखे वे दुःखे दिगार्थान क्लेशकारिणे. जर समजा धन चोरीला गेलं तरी सुद्धा दुःख आहे का नाही ना? दुःख आहे. 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो बघा. आणि जर खर्च केला तरी सुद्धा दुःख आहे. म्हणून दुःखाचं कारणच अशा प्रकारचं धन आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात आम्हाला धन आवडत नाही. बरं ठीक आहे, जन ना आवडे धन ना आवडे, पण ना आवडे माता पिता. तुम्ही म्हणताल महाराज जे काय आता लोक सांगितलं ते बरं सांगितलं, पण माता पिता ना आवडे असं का सांगता तुम्ही? त्याचं कारण असं आहे की सगळे संत महात्म्यांनी आई वडिलाचं वर्णन केलेलं आहे. सकळ तीर्थाचे पुरे जे का माता पितरे तया शेविषे कीर शरीरे लोन कीजे. म्हणजे संत महात्म्याने सांगितलं की आपलं शरीर
हे आपल्या आई वडिलाच्या सेवेमध्ये खर्च केलं पाहिजे. कारण जशी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते तसं आपण सुद्धा म्हातारपणामध्ये त्यांचा सांभाळ केला पाहिजे. आई आपल्या मुलाचा कसा सांभाळ करते? ज्ञानोबा म्हणतात की आगा जीवेची संपत्ती वेचोनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे स्थिती हे न पाहे माय. ही शरीररूपी संपत्ती सर्व खर्च करून आपली आई आपल्या मुलाचा सांभाळ करीत असते. तसंच त्या आईचा सुद्धा सांभाळ आपण म्हातारपणामध्ये तसाच केला पाहिजे. असे सर्व संत महात्मे सांगतात. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता. भगवान परमात्मा जो पंढरपूरला उभा आहे ते कशामुळे उभा आहे? तर आई वडिलाची सेवा केल्यामुळेच उभा आहे. मग असे सर्व अशा प्रमाण असताना देखील तुम्ही म्हणता ना आवडी माता पिता, असं कसं काय? तर तुम्हाला शास्त्राचा पुरावा असं सांगतो. माता पिता कोणते ना आवडे? तुकोबरा म्हणतात की जे माता पिता परमार्थामध्ये आडवे येतात ना, आडवे भक्ताच्या आणि देवाच्या मध्ये जे आई वडील आडवे येतात ते आई वडील भक्तांना आवडू नये. काय? जेणे घडे नारायण अंतराय आणि होत माये बाप वर्जाविती, असं तुकोबरा म्हणतात. वर्ज करावी म्हणजे त्याग करावा. आई वडील जरी असेल तरी सुद्धा ते जर परमार्थामध्ये आडवे येत असतील, भक्ताच्या आणि देवाच्या मध्ये जर आडवे येत असतील तर त्यांचा त्याग करावा. पण त्यासाठी भक्तही तेवढा निष्ठ आहे का नाही, मजबूतीचा असला पाहिजे. कसा असला पाहिजे? भक्त प्रल्हादासारखा भक्त असला पाहिजे, बिभीषणासारखा भक्त असला पाहिजे, भरतासारखा भक्त असला पाहिजे. त्यावेळेस मग त्यांनी म्हणावं होतं माये बाप वर्जावी, आपल्यासारखे म्हणू नये. कारण आपल्याला देवही तेवढाच आवडतो आणि बाकीचा संसारही तेवढाच आवडतो. म्हणून जे काही एकनिष्ठ भगवान परमात्म्याचे भक्त आहेत त्यांच्यामध्ये जर आई वडील आडवे येत असतील तर त्यांचा त्याग करावा असे तुकोबरा सांगतात. कारण असं पुराणामध्ये उदाहरण आहे. असं पुराणामध्ये उदाहरण आहे की प्रल्हाद जनक बिभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने आपल्या वडिलाचा त्याग केला का नाही? हिरण्यकशिपूचा. भरताने आपल्या आईचा कैकेयीचा, बिभीषणाने आपल्या भावनाचा रावणाचा केला का नाही त्याग? कारण जी जी मंडळी भगवान परमात्म्याच्या आणि भक्ताच्या मध्ये येतात त्या व्यक्तीचा त्याग करावा असं तुकोबरा सांगतात. म्हणून असे जे भक्त आहेत त्यांना जन धन माता पिता काही आवडत नाही. त्यांचा आवडीचा विषय भगवान परमात्मा झालेला आहे. मग ते भक्तावर जेव्हा संकट येतं तेव्हा त्यावेळेस त्यांचं रक्षण कोण करतं? तर महाराज म्हणतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडवून दिले. भगवान परमात्म्याने पुढे उभा राहून अर्जुनाचा सांभाळ केला. पायकू पाठीशी घातला, आपण पुढावर उभा राहिला. युद्धामध्ये अर्जुनाला मागे घातलं आणि स्वतः देव रथावरती उभा राहिला. द्रौपदी मातेचं मागं उभं राहून रक्षण केलं. मग असं कोणत्या भक्तांचं देव मागं पुढे उभा राहून रक्षण करतो? जे भक्त सत्कर्म करतात आणि सत्कर्म करणाऱ्याला सहाय्य करतात अशाच भक्तांचं देव मागं पुढे उभा राहून रक्षण करतो. पण कधी सत्कर्म करावं? सतत सत्कर्म करावं. त्या भक्ताला जर असं भय घातलं की हे सत्कर्म केल्यानंतर तुम्हाला जर नरकाला जावं लागेल तरी सुद्धा ते भक्त सत्कर्मच करतात. अशाच भक्तांचं देव मागं पुढे उभा राहून रक्षण करत असतो. कारण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरकाचा. काही काही कीर्तनकार या अभंगाचं या शेवटचं जे चरण आहे ना त्याचा अर्थ असा करतात की भक्त सत्कर्म करतात आणि सत्कर्म करणाऱ्याला भक्ताला जर विरोध केला तर नरकाला जावं लागेल. पण हा उपदेश झाला. काय झाला? उपदेश झाला. अभंग जो आहे तो संतपर प्रकरणातला आहे. तुकोबरायांनी काय केलेलं आहे? जे सद्गुरु जोग महाराजांनी प्रकरण गाथा निर्माण केलेली ते कशासाठी केलेले? तर संतपर प्रकरणातील अभंगामध्ये सर्व संतांचं वर्णन केलेलं आहे, लक्षणाचा विचार केलेला आहे. मग जर वरच्या 3 चरणामध्ये संतांचं लक्षण आलं तर खालच्या शेवटच्या चरणामध्ये सुद्धा संतांचंच लक्षण आलं. कारण तुकोबरा म्हणतात कारण हे माझ्या मनाने सांगत नाही, गुरु रे बाबाने आम्हाला सांगितलं. बाबाने सांगितलं की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका झाले. त्या भक्ताला जर अशा भीती घातली की हे जर सत्कर्म केलं तर तुम्हाला नरकाला जावं लागेल तरी सुद्धा ते भक्त सत्कर्मच करतात. असं उदाहरण आहे. 2 मिनिटात थांबणार मी, फक्त 2 मिनिटात. असं उदाहरण आहे की गवळणी जे होते ना गोकुळातील गवळणी, त्यांचं एवढं प्रेम देवावरती की एकदा देवाचं पोट दुखायला लागलं आणि पोट दुखत असताना नारद सर्व पृथ्वीवरती हिंडले. परंतु त्या पोट दुखण्याचं औषध जे होतं ना ते भक्ताच्या पायाची माती होती. आणि एकही भक्त देवाला त्याची पायाची माती देईना. का? कारण ज्याच्या पायाची माती देवाला पाजल्या जाईल, दिल्या जाईल त्या भक्ताला नरकाला जावं लागेल. मग असं म्हणल्यानंतर कोणी पायाची माती देईना.
पण नारद जेव्हा गोकुळामध्ये गेले त्यावेळेस गवळणीला जेव्हा सांगितलं की देवाचं पोट दुखतंय, त्यावेळेस त्या गवळणीने आपल्या पायाची टोपलं माती दिली. टोपलं काय दिली? माती दिली. आणि नारदाने सांगितलं तुम्हाला माहिती आहे का, देवाला जर माती दिली तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. त्या गवळणीने सांगितलं आमच्या देवाचं जर पोट बरं होत असेल तर आम्ही नरकाला काय अधोगतीला सुद्धा जायला तयार आहे. म्हणजे घातली भय नरका जाणे विठोबा रमाई. गेले आशापाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नाव जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडून दे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. जे काही खरे भक्त आहेत ना, ते भक्त देवावरती उदास असतात. त्यांना या संसारातली कुठल्या प्रकारची आशा नाही, कारण त्यांचा आवडीचा विषय भगवान परमात्मा झालेला आहे. आणि अशा भक्तांचं देव मागं पुढे उभं राहून रक्षण करतो. की जे भक्त नरकाला जाण्याची जरी भीती त्यांना, म्हणजे सरळ सांगायचं झालं तर मराठी जरी पाळी त्यांच्यावरती आली तरी सुद्धा ते सत्कर्म करणं सोडत नाही. काही होऊ द्या, आंगलट जरी आलं, सरळ भाषेत सांगायचं झालं तर आंगलट जरी आलं तरी ते सत्ता बंद करीत नाही. त्याला म्हणतात खरे भक्त. आणि अशा भक्तांचं देव मागं पुढे उभं राहून रक्षण करत असतो बरं का. त्या बाबतीत तुमचं गाव चांगलं आहे. तुमचं गाव त्या बाबतीत दान धर्माच्या बाबतीमध्ये, पुण्याच्या बाबतीमध्ये तुमचं गाव फार मोठं आहे. कारण तुमच्या गावामध्ये सद्गुरू जोग महाराज द्वारका शिक्षण संस्थेचे का गुरुवारी होते नजरसिंग बाबा.